जवळजवळ सर्वांचंच वाळवंट बनवून झालं असेल आणि मग मी मागे कशाला, त्याच्यामध्ये मी पण घेतलं आहे. नेमकं तुम्हाला प्रश्नच पडला असेल मी बनवत तरी आहे नेमकं काय. तर इथे चालू आहे म्हणजे शेवयाची तयारी. तर इथे जी गहू आहेत ना मी ते छानपैकी धुवून घेतले आहे. त्याला मीठ वगैरे लावून नाही का छानपैकी मी रात्रभर हे नाही का कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहो. सकाळी पुन्हा आपल्याला फॅनखेळी वाढवायची आहे आणि वाढल्यानंतर पुन्हा हे गिरणीतून दळून मग घरी 2-3 वेळा चाळून घ्यायचं. चाळल्यानंतर जिथं हे शेवया बनवून मिळतात तिथं ते बनवायला द्यायचं आहे. हे पारंपरिक पद्धत आहे, गावाकडे अशाच प्रकारे शेवया बनवत राहतात. आणि मग मी शेवयापासून स्टार्ट करते वाळवंट बनवायला. तर चला वाळवंटासाठी ते पूर्ण प्रोसिजर आहे ती आपल्याला कंप्लीट करावं लागणार. तर चला इथे मी बनवणार आलूची भाजी. रेसिपी सिंपल आहे, शेअर करा वाटली म्हणून मी ते शेअर केली आहे. साधी सोपी बनवली आहे, तसं दुसरं काहीच नाही आहे. तर मी फुल ब्लॉगमध्ये टाकली आहे, जर ब्लॉग नसेल बघितला तर तुम्ही बघून घेऊ शकाल. आणि चला दुपारच्या वेळेस निघालो आम्ही बाहेर जाण्यासाठी. तर मग ऊन इतकं प्रचंड होतं त्यामुळे सेफ्टीसाठी मग ते आम्ही सेफ्टीची आहे ना सेफ्टीसाठी जे काही लागते ती वस्तू सोबत घेतल्या आणि मग निघालो. इथं आलो स्टेशनरीमध्ये सर्वात आधी. तिला जे हवं होतं तिथं ते मिळालंच नाही, त्याच्यामुळे तिचं मूड जे आहे सॅड होतं आणि ती रडणंही सुरू केलं. मग कसं बसं तिचं मन नाही का दुसरीकडे आम्ही नाही का वळवलं आणि मग तिला कलर्स वगैरे जे काही ते घेऊन दिले, जेणेकरून ती TV आणि मोबाईलपासून बऱ्याच लांब राहील. आणि सुट्ट्या पण आहेत मुलांना तर त्याच्यामध्ये ते नाही का आपलं स्वतःला गुंतून घेईल. तर मला इथे पाऊचेस दिसले जसं का आपण ट्रॅव्हलिंगच्या वेळेस वगैरे मेकअप प्रोडक्ट ज्यांना कॅरी करू शकतो. तर मला खूप छान वाटले. मला घ्यायचे वगैरे काही नाही, तर मग तुम्ही बघितलं बघायला काही पैसा वगैरे काही लागत नाही. इथं माझा टॉप घेतला, मला वेस्टर्न वेअर बघायची होती त्यामुळे मला काही ती आवडलीच नाही तिथं. तर मग आम्ही तिथं काही घेतलं नाही, मग ते टॉप घेतलं. नंतर मग आलो मिठाईकडे. इथं खूप नवीन नवीन मिठाई होते. म्हणजे चला 2-3 नवीन काही ट्राय करूया. सकाळी आलं तेव्हा प्रचंड ऊन आणि घरी जायच्या वेळेस निघालो तो प्रचंड पाऊस. पावसामध्ये चाय बनायला मग घरी आलो आणि गरमागरम चाय घेतला. तर बाय बाय.